जय मल्हार बांधवांनो, धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीचा जार काढावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर रान पेटलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आपल्यासोबत काही मेंढपाळ बांधव या ठिकाणी उपलब्ध आहेत। त्यांच्या भावना या संदर्भातल्या काय आहेत त्या भावना आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। हे बंडगर पाहुणे आहेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातील। आपण गोरडे बंडगर कोण आहे आपल्या? बंडगर येते हे बंडगर पाहुणे या इकडे पुढे। आपण बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कागल तालुक्यात मध्ये बघा कोकण खोऱ्यात आपलं गाव आहे। तिकडे पावसाळ्याचा परिचार लय जास्त आणि पावसाळा एकदा सुरू झाला की आपल्या जनावराला ते म्हणजे दगादाईचा पराक्रम घडतोय आणि ते दगादाईचा पराक्रम जर घडला तर ते आपलं जीवन जगणं सगळं म्हणजे आपल्या परिवाराचं कुटुंबाचं हाल वनवास होऊन बसते। म्हणून तेवढा 6 महिन्याचा काळ निघून गेला की एक पावसाळा सुरू झाला म्हणलं की आपलं बायका पोरं सगळं परिवार आपलं जनावर घेऊन छान आपले कोल्हापूर जिल्हा सोडायचा, सांगली जिल्हा सोडून छान सोलापूर जिल्ह्यापतूर जायचं, वनवास सगळं करायचं। 4 महिने आम्हाला कोण आग्या नाही, पेशा नाही, काय नाही। म्हणजे कोणा रानात माळात गेलं तर कोण आम्हाला किंमत देत नाही किंवा रस्त्याने चाललं तरी आम्हाला दादागिरी करतात। मोटरसायकलवाले बी तशीच करतात, 4 चाकी वाहनवाले बी तशी करतात। आणि पाऊस पडालाय म्हणून साहेब तुम्हाला सांगतो, आज तुम्ही साहेब आमच्या तळावाला तसा आपल्याजवळ 4 मेंढरा आहेत म्हणून आम्ही काय केलो, आपलं एक बाबा कर्तुदारी किंवा वंदन आपलं सगळ्या भागात देसात तुम्ही फिरतायचं, आपलं काय होतं ते सांगतायचं म्हणून आम्ही काय केलो, आपल्या मेंढीचं दूध तुम्हाला एक कबर चहा म्हणजे पाजलं तर तशा पद्धतीनं आम्ही जर गावात गेलो तर आम्हाला कोण कने का बरं तिकाला म्हणत नाहीत काय आम्हाला चहा पित नाही, पदरचं 2 रुपये घालून छान आम्हाला जर पाहिजे असेल तर आम्ही चहा पितो, पण आम्हाला कोण किंमत देत नाही। आज 1 रुपया जर आपल्या जर खिशात जर नसला, कमी पडत असला तर इष्टी जर गेलो तर इष्टीवाला खाली उतरतो, इष्टीवाला किंमत देत नाही आपण त्यांना। आणि रोडवर जायचं असेल तर शाईट जरासं वाहन फास्ट आणतात आणि जर करता आपण जर जनावर आपली मांडाळी असतात रोडवर रस्ता भरून जर गेली तर ते वाहनवाला थांबवू शकत नाही। आमच्या आई बंद काढतो वनात एखादं आज इथं काय शेतकरी रानवाला मालक जर आपण जर ह्या जागेला निवडू देत नाही, सरकारी वन खात्याचं ह्या फॉरेस्ट त्यात जर गेलं की ते साहेब आला की म्हणलं की कोणाला न्यायचे म्हणून तेवढा दंड त्यांनी सांगायचा। आमच्या पाठिंबा देणारा कोण आम्हाला? नुसता दंड घेतात का मेंढरू बी दंड घेतात, हाणामार कराय बघतात, मेंढरू उचलून न्यायचं। रात येळ हातात एखादं बाबा कुराड काठी काहीतरी असेल तर ते सुद्धा काढून घेऊन जायचं। ते आणाय जायला आपल्याजवळ नेत्या कोण भेटणार आहे का? आज ह्या गावाला उद्या त्या गावाला निघून गेलो, तिथं कोण आम्हाला किंमत देणार आहे काय? साहेब अशा पद्धतीने आमचा हाल वनवास सगळं 3 महिन्याचा काळ निघून जातोय, तरी तिकाल जवळ बघा 40-50 वर्षात झाला तर आपलं हे काळ निघत चाललाय। 50 वर्ष तुम्ही मेंढर राखताय, 50च्या मोर 55 वर्षाचा आपला आता वय चालू आहे, तरी तिकाला आपण आता हेच आहे, पण कुठलाही सवलत आपण आतापर्यंत मिळाली नाही। ते सरकारनं 1000 कोटी दिले होते म्हणे, त्यातलं काय आलं का? नाही काय आलं? पुन्हा 10,000 कोटी जाहीर केले होते धनगरांच्यासाठी। नाही अजून पतूर तुम्हाला एक ही सरकारी योजना मिळाली नाही सर? एखाद्या सरकारी योजनेचं नाव तर तुम्हाला सांगता येते का? नाहीच आम्हाला म्हणजे बघा कसं आहे, आज एक बाबा मेंढरवाल्यासनी ज्याला मेंढर बाबा कमी आहेत किंवा या मेंढरासनी प्रकरण मेंढीव करा आणि काय दगाधोका झाला तर त्याला आंदोलन म्हणजे सबसिडी मिळणार म्हणून त्याला म्हणतात, पण ते काय आपल्या पुत्र भिडलं नाही आणि ते काय आपल्याला करून दिलं नाही। योग जर कागद जर आणायचं म्हणलं की 10 जागेला ऑफिस बदला लागते। आम्हाला साहेबांनी कुठल्या कुणाला किंवा आम्हाला खरी माहिती आणि खरं आमचं संरक्षण केलं कुणीच नाही आतापर्यंत, नुसतं आश्वासन देत झालेले। मग तुमच्या मेंढरामध्ये कधी आता तुम्ही रस्त्यावरनं येता जाताना वाहनं फास्ट आणतात, कधी एखादं वाहन वगैरे घुसलं, मेंढर वगैरे चिरडले असं कधी झालं की साहेब? अहो वाहनामध्ये जनावर गेलं किंवा एखादं गावलं दगादाकी झाली आणि हात जोडून पाया जर पडा लागलो तर बाबा आमचं 10,000चं आहे, आम्हाला 5,000 द्या, 5,000चं आहे आम्हाला 4,000 द्या, 2,000 द्या, असं जर कन्व्हर्निंग जर केलं तरी तिकाला कुठं तरी एखादा माईचा बाप एखादा कानी तेवढं आपलं एक निम्या किमतीवर आपण हे करतोय, नाहीतर कोण हे करू शकत नाही। म्हणजे ऍक्सिडेंट मध्ये मेंढर मरतात? नाही तुमचं काय दाखवा म्हणतात, तुमचं काय लायसन हे केलं काय सांगा, विमा उतरलायचा काय? आपल्यापैकी कोणाच्या बाबतीत असं झालं होतं का? म्हणजे मेंढर वगैरे गाडी खाली आली का? तुम्ही एवढे जण 4-5 जण फिरतायत झाल्यात? आता पहिल्या वर्षी माझ्यातच झालंय।
माझं झालंय, माझं झालं असता बाकी किती कसं झालं, किती नुकसान झालं, काय झालं होतं किस्सा? रोडवर अशी बकरी जायत होती आणि महिन्यानं ट्रेक आला, ट्रेकवाल्यानं काय केला बघा, नीट जनावर सफाई येत होतं. मग त्यात एक पोलीस खात्यातला साहेब एक होता तिथं आपल्याजवळ, आणि त्या साहेबांनी ते म्हणजे साध्या सुट्टीवर आलेला होता, ते बघत होता. बघत असताना त्याने काय केलं, आम्ही तिथं गाडी अडवली. तर तो ट्रेकवाला मालक काय म्हणत होता माहिती आहे काय, तुमची जनावर तुमच्या ताब्यात नाहीत, आमची गाडी कशी आमच्या ताब्यात आहे तशी तुमची जनावर तुमच्या ताब्यात नाहीत, तुम्हाला रोडवर आणायला अधिकार काय, आमच्या संग ती भांडू शकत होता. आम्ही काय म्हटलं माहितीये का, आमचा अधिकार म्हणजे आमचं रगात किंवा आमचा हुंपणा आम्ही त्याच्या मोहरदारसा मांडला. मांडल्यानंतर आम्ही त्याला काय म्हणतो, साहेब म्हणलं तुमची गाडी तुमच्या हातात आहे, म्हणलं आमचा कासरा आमच्या हातात नाही, म्हणलं जनावर मग भरपूर आहेत, आणि ही जर जनावर जर म्हणलं याक नाही दोन नाही म्हणलं, ते जनावर म्हणलं पाठीमागून येत होतं आणि तुमची गाडी त्याच्या पाठीमागून येत होती आणि तुम्ही सरळ त्याच्या अंगावर घातली, कासरा काय करणार आहे म्हणलं त्याच्या हातात दुनिशन. बर केलंय की तुम्ही आता नुकसान केली ह्या 4 लोकांनी बघितलेलं आहे म्हणलं, ही जी जर भरपाई तुम्ही जर देत नसेल तर तुम्ही आहे ना आम्ही आहे म्हणलं, तुमचा मालक कोट्यावधी जरी असला तर आज आम्ही म्हणलं मारायला तयार आहे म्हणलं, आज तुम्ही आमचं मेंढरू मारलेसा उद्या आम्हाला माराय तुम्ही देणार नाही, मग एकदा आज आपल्या हा या लक्ष्मी संघ आम्ही तिकडे मारायला तयार आहे म्हणलं, काय अडचण नाही म्हणजे त्याच्यासंग ठामपणे मानला. जवळजवळ बघा सकाळी 9 वाजल्यापासून 4:30 वाजेपर्यंत आमचा त्यांचा तंडाप झाला. शेवटला मग ती सुट्टीवाल्याला साहेब पोलीस खात्याचा होता, त्याने काय सांगितलं माहिती आहे काय, किती तास झालेत म्हणला हे मोबाईल मध्ये बघून मी म्हणला पोलीस खात्याचा साहेब आहे म्हणला, धनगराची काय तसं नाही, तुला भरपाई द्यायचं असेल तर दे म्हणला, नसेल पक्षात म्हणला मी आता कारवाई करणार, आणि माझ्यातर्फे म्हणला मी आम्हाला म्हणता तुम्ही आता जायचं काम करा, हा येऊ मुडदा इथं हलवायचं नाही म्हणला, पंचनामा म्हणला मी करणार. आता किती मेंढरी गेलती तुमची? 2 गेलती, चांगली होती. मग दिली का त्यानं नुकसान? दिली की निम्यावर दिली. आणि साहेबानं काय केला, साहेब काय त्यानं पंचनामा केला, पैसे हातात आल्यानंतर का नाही त्यानं डायरेक्ट काय म्हणला त्या ट्रेवल्या मालकाने, मी जे मालक आला त्यानं काय केला, मुडदा आपण घेऊन गेला. मुडदा घेऊन गेल्यानंतर का नाही मग आम्ही म्हणलं साहेब आमचा मुडदा घेऊन गेला, तुम्हाला त्याचं मोकळत मिळाल्या म्हणला घेऊन जाऊ. आणि तो मुडदा जवळजवळ बघा ते मेलेला मुडदा जर लुटून जर विकायचा म्हणला असता तर 10-15 हजारला गेला असता. तो म्हणजे तुमचे 50,000 ते गेलं मुंबईला, ते 50,000 मधलं त्यानं 35,000 रुपये आमच्या हातात ठेवलं आणि 10-15 हजारचा मुडदा आणि परतून घेऊन गेला. मग आम्हाला त्याने मिळून दिलं काय, असा आमचा किमतीचा बिनकिंमत. पण ते एवढ्या सगळ्या हाल अपेष्टा, एवढा सगळा संघर्ष तुमच्या वाट्याला आहे, मग तुमच्या मुलाबाळांना नोकऱ्या तरी आहेत का? नाही. आज बघा साहेब 15वीची 16वीची पोरं आता बकऱ्याविषयी आहेत, 15वीची 16वीची पोरं आता बकऱ्याविषयी येऊन शेण उभारल्यात. 12वी सोडून ज्यांना हे माणूस होता, 12वी सोडली आता मी बकऱ्या कायला, 10वी सोडून ज्यांना ते पलीकडलं पोरगं ते बकऱ्या काय उभारले. मग अशा ह्याच्यामुळं कुठं जायला तिथं फॉर्म भरला, अर्ज दिलं किंवा काय काय केलं, मग जायची मुलं तिथं बघायची, कुठं तर जरा नाही जरा कसं काहीतरी फॉल्ट काढायची. ज्याचा पैसा आहे तो आपला पैसा भरतोय, आणि जे आपल्या जवळ पैसा नसायचा मग आम्ही आपलं मेंढ्या राखायचं, मुलं आमची तिथं जायची, तिथं कोण आम्हाला किंमत देते, कुठला वशिला घालायचा आणि कोणाविषयी पैसे द्यायचं, आणि कुठं पोरं कामाला लावायची. रात्रंदिवस आपलं गाव शिव सोडून ह्या भागात यायचं, आणि ह्या जागेला आपण माहिती पोरं आली तिकडे काय गेलं काय नाही, आम्हाला जरासं आमच्या रनिंगमध्ये कमी पडलं किंवा आमच्या अभ्यासमध्ये कमी पडलं, तिने काय ते सांगायचं यायचं मागं, आता जायला काय करायचं मग. आणि ज्याचा पोरगा जर पास होत नसेल तर तो पोरगा तर नोकरी जर करत असेल, आणि आपली जर पोरं जर पास होऊन जर हे आपला धंदा जर करत असेल तर आपल्या ह्या समाज म्हणजे किंवा आपल्या धर्मात काय जीवन आहे. त्याच्यासाठी आरक्षण पाहिजे. आता आपण आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्ही एवढी माहिती दिली, तुमच्या म्हणजे मुलाबाळांच्या ताटात काय वाढून ठेवले सांगितलं. मला सांगा, धनगर ST आरक्षण लढाई जी या ठिकाणी सुरू आहे, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? आपलं आरक्षण मिळावं आम्हाला, हक्काचं आरक्षण आपल्याला देत नाही आहेत, काय देत नाही तिने, पण आम्हाला हात जोडून ज्याने विनंती करतो आम्हाला ते मिळावं, आमची एवढी अपेक्षा आहे. आणि आमच्या मुलाबाळाचं संरक्षण लावावं एवढीच आमची अपेक्षा. किती वर्ष आपण जर असा हलवनवाद काढत भटकत असून किती वर्ष फिरायचं आहे. जवळजवळ बघा 1 1.5 एकर, 1 2 एकर, 1 1.5 एकर, अर्धा एकर ह्याच्याशिवाय जिमनी नाहीत. निसर्गाचा काळ आहे, ह्यो जर पडला जमीन पिकली तर 4 माणसं सामान्य जगू शकतात. जर नाही जर पडला नसता, नाही जर जमीन पिकली नसती तर हे रात्रंदिवस रोजगार करतच आम्हाला फिरावं लागणार. हा ही जनता घेऊन शकत. ही जर जनता जर आपल्या जवळ जर सपली तर आपला व्यवसाय किंवा आपला समाज धनगर कुठे जगणार नाही, काय खाणार आणि तुम्हाला काय सांगणार उद्या. पंढरपूरमध्ये प्रश्नावरती आपल्या समाज बांधवांनी आमरण उपोषण केलं, नेवाशाला आमरण उपोषण केलं. आम्हाला काय माहिती रे, संभाजीनगरमध्ये आता टीव्हीला
बोगस दाखल ते रद्द करावी यासाठी आमरण उपोषण सुरू आहे. आपले समाज बांधव यासाठी लढत आहेत. काय सांगाल त्यांना? काय आता सांगायचं, आता त्यांचा कायदा कानून म्हणजे काय बघा, गरीबाला बुटं घाण ठेवून छान आपण जे कायदा कानून मोहर जे चालू ठेवतात, मग ह्या संपर्क साधते आपली जात जी भटकत जी फिरणारी आहे ह्याला अनुभव नसल्यामुळं की खालमान घालून शान मोहर जातात आणि ती आमच्या मुडक्यावर बसून त्यांचे कधी मंडळी जी बघणारे आहेत. एवढ्यासाठी आमची रात्रंदिवस लोक म्हणतात रानामाळात बसून असून द्यात किंवा कायदा कानूनमध्ये बसून असून द्यात, हात जोडून विनंती करून शान काय मागतात की हे आम्हाला एवढं मिळावं आणि आमचं एवढं चांगलं व्हावं, एवढीच अपेक्षा आहे त्यांची. बरं मला एक सांगा, आता देव बसायला लागलेत, मी देखील या ठिकाणी घटस्थापनेसाठी झालो आहे. तुमचं म्हणजे तुमच्या मेंढराचा जो तळ आहे तो देखील देवाजवळ या ठिकाणी पडला आहे. कधी जाणार आहे देवाला? कशा पद्धतीनं तुम्ही देवाची पूजा अर्चा करताय आपल्या बिरोबाची? बिरोबा तुम्हाला कसा संकटातनं वाचवतोय, तुमच्या नडी आडीला तुमच्या संकटात तुमच्या पाठीशी उभा राहतोय? काय तुमच्या भावना आहेत बिरोबाविषयी? आता हे बघा साहेब, ज्या वेळेला आपण ह्या भागात आलो की ह्या बिरोबाला विसरल्या, ह्या बिरोबाची सेवा करून ह्या बिरोबा संघ जे काय आपण जे काय बोलायचं असेल, अमावस्या येऊन दे, पौर्णिमा येऊन दे, रविवार येऊन दे, ज्या वेळेला आपल्या ह्या भागात असेल, एखादा लहान थोर असून दे किंवा एखादा शहाणा माणूस असून दे किंवा एखादा मध्यम भाषण असून दे, सवड जशी गावल तशी ह्या देवाला जाऊन एक बाबा मेहंदीसाठी असून दे किंवा परपंचासाठी जीवाभावासाठी असून दे, ह्या देवाला विसरत नाहीत. आणि ह्या देवाचं नंदनवन गौरीच्या अमावस्या पुतूर 3 महिन्याचा काळ गौरीच्या अमावस्या पुतूर जाऊस तर काय त्या देवाला विसरत नाहीत. आणि गौरीची अमावस्या झाली म्हणलं की मागं जायचे ओढ लागलेली असते त्यासनी, आणि काय थोडी अडचणीत असतात म्हणून ती थांबतात हे दसरे अमावस्या पार पडू पुतूर. मग काय असतोय आपल्या भागातला एखादा आवडीने ह्या भगवंतानं चांगलं ठेवलंय, सुखी ठेवलंय म्हणून ह्या देवाचा ह्या अमावस्याला काय थोडी ह्या अमावस्या करून त्या देवाला अभिषेक घालून शान ह्या देवाची अमावस्या करून शान कोण नवरात्री म्हणजे बसणार आहे त्या देवाविषयी जाऊन शान 1-2 दिवस राहून शान परवानगी मागून घेऊन शान आपल्या जनावरांसाठी की नवरात्र धरणारा अधिकार असतोय परवानगी घेऊन की आपल्या जनावरांविषयी येतोय. 9 दिवस मोहर जायचे, ज्या दिवशी देव उठणार आहे त्या दिवशी इथं येतोय, वस्ती राहतोय, सकाळपर्यंत आपल्या आरती करून शान देव उठवून शान दर्शन घेऊन आपल्या मार्गाला लागतोय. आणि 6 महिन्याचा काळ निघून गेला की इथं यायचं. आता एक शेवटचा प्रश्न मला विचारतो, नंतर 1-2 मिनिटांच्याशी बोलतो मी. हे सगळं एवढं भटकंती करतात, यात भागतंय का संसार? कशी म्हणजे नाही साहेब भागत. हे बघा साहेब, आता एक 200 बकरी असली तर त्यातले 50-60 भर पिल्लू जन्मलेलं असते. त्यात रोग आजार, ऊन वारा किंवा काहीतरी मर झड हे सगळी होऊन नाही नुसतं 25% आपल्या ताब्यात पडते. 25%मध्ये एक 5-6 माणसाचं कुटुंब जर परिवार करणे सामान्य जगू शकत नाही. त्यात दुसरं कुठलंच म्हणजे फंड, ग्रॅज्युएटी काय नाही, बोनस, पेन्शन असले काय भानगड नाही तुम्हाला? नाही वेळेवरती पगार असले काय भानगड नाही? काय कुठं काय त्याला पुरपोच काय नाही, काय पगार मिळणार नाही, कुठं काय मिळणार नाही. आज मला सांगा साहेब, आता ह्या जागेला 6 महिन्याचा काळ निघून गेलाय आणि एक बाबा सरकारमध्ये गेलोय आणि ह्या बकऱ्याचं काहीतरी सरकारनं दिलंय आम्हाला आणि ते आम्हाला मिळतंय आणि तेवढे 4 महिने मोहर काय पण चालतंय खर्च. औषध पाणी आमच्या जनावरला सरकारनं काय काढलं नाही. आणि आज बघा आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आलोय आणि आमच्या जनावरांना औषध पाहिजे आहे म्हणून इथे एक सरकारी दवाखाना काढला आणि तिथं जाऊन ते औषध काढायला गेलं तर नाही म्हणतात तुमचं कुठलं खाता आहे तिथं जावा, तुमचं इकडे खाता नाही. मग इकडून तिकडे जाऊन औषध घेऊन इथं येऊन पोचत नाही. तिकडला काय म्हणते आता सरकारनं मोहरनं माझून याय नाही आणि 4 महिने जाऊन दे मग येते, मग तवा येऊन जावा, तवा पोतूर इकडं जात्यात. ना पगार आहे ना पगार वाढ आहे, ना पगारातला फरक आहे, ना बोनस आहे, ना फंड आहे, ना ग्रॅच्युटी आहे, ना पेन्शन आहे, ना नवी पेन्शन आहे, ना जुनी पेन्शन आहे. आणि मग जे काय आहे ते सगळं या शेळ्या मेंढ्यांच्यावरती अवलंबून आहे. आणि अशा या शेळ्या मेंढ्या घेऊन आम्हाला भटकंती करावं लागत्या आणि भटकंती करत असताना अनेक अडचणींचा या ठिकाणी सामना करावा लागतो आहे. यासाठी आरक्षण आम्हाला पाहिजे, आरक्षणातून आमची थोडी उन्नती होईल, प्रगती होईल असं यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. धन्यवाद मामा तुम्ही आमचे. मी म्हणालो तसं ना पगार आहे, ना पगारातला कोणता फरक आहे, ना पगार वाढ आहे, ना बोनस आहे, ना फंड आहे, ना नवी पेन्शन आहे, ना जुनी पेन्शन आहे, काहीच नाही. सरकारी म्हणजे पगार पण नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे नोकऱ्याही नाही आहेत, शिक्षणही नाही आहे तुमचं, बरोबर. आणि त्यातच
ह्या मेंढ्यांच्या मध्ये मर असेल, ते बाकीचे किंवा येतात काय? नैसर्गिक संकट असतील, अपघातांचं प्रमाण असेल, अशा अनेक अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागतोय. आणि तरी देखील तुम्ही अनुदानाच्या प्रतीक्षेत असताना तुम्हाला अनुदान मिळत नाही सरकारचं. 1 रुपयाचं अनुदान मिळत नाही. 10,000 कोटी रुपये सरकारनं जाहीर केले, 1,000 कोटी रुपये जाहीर केले, जे आदिवासींना ते मेंढपाळांना म्हटले, त्यातलं काय तुमच्यापर्यंत आलं का? येतंय का? काय अनुभव आहे तुमचा? काय नाही साहेब, हे येत नाही. याच्यात दोन तरी तुला आणतो, आधीमध्ये तुला आणतो. आमचे शिक्षण नसल्या कारणाने कसं आहे, आपलं शिक्षण नाही, काय नाही. ह्यात काय तुला आणतो आम्ही असं मुलं मिळतं राखत करणार, भटकत करणार. आपलं काय शाळा नाही, काय नाही. आणि येणार आलं तरी बी काय तुला आणतो आम्ही आडगा समाज असल्या कारणाने हे आमच्या पत्र काय पोचू शकत नाही. आणि आपण केव्हा ते अजून बघितलं पण नाही, आणि ते अजून आपल्या हातात काय घेतलं पण नाही. मग आम्ही जर आता साहेब, आता आम्ही शिक्षण नाही अडगाव नाही. आता जर आम्ही अंगठा बदल आहे, जर बँकेत गेलं तर 1 तास म्हणतात, 2 तास म्हणतात, 3 तास बसलं तरी आम्हाला कोण जुमान देत नाही. एक तर पोर आपलं कुठं तर असलं शाळा, मग बाहेर असलं त्या टायमाला नसला, मग कोणतरी असा दादा बाबा म्हणायचा, मग तो आम्हाला ते म्हणणार की तुझ्या शाळेला की ते माझ्या खात्यात नाही, ते सांगतो त्याला की बाबा शिली भरून दे. म्हणजे अशा अडग्या माणसाचं आमचं हे असं आहे. मग कसं आहे, माणसं सवलतीचा फायदा घेतात की, आणि समजावून सांगणारा एखादा कोणता मायबाप आहेत ना एखादा, आणि त्यात मग असा सगळा आमचा गैरसमज करून घेतो. तुमच्या अज्ञानाचा, तुमच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा होतो, बरोबर? हा. मग तुम्हाला एसटीचं आरक्षण जे आहे ते मिळालं पाहिजे, यासाठी आपला सगळीकडे लढा सुरू आहे. मग ते आरक्षण देखील तुम्हाला मिळत नाही, ज्यावरती तुमचा हक्क आहे, अधिकार आहे. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता काय, आता आमची विनंती हीच आहे, आरक्षण चांगलं मिळावं. ही पोरं बाळा आपली तुला आणतो सगळ्या रुटीनला लागावे, किंवा सगळ्या जनतेचं तुला आणतो भलावे. आता काय होईल, आता आम्ही सांगतो म्हणजे आपल्या एकट्याच होत नाही असं आहे. मग सगळ्यांनीच असं आमची विनंती आहे करते, काय आजपात्र किती वेळा आरक्षण केलं, किती वेळा साहेब मोर्चा काढलं, हे आजपात्र हे असंच वित आलेलं आहे. मोरं इलेक्शन आलं की हे करतो ते करतो, असं तसं होतंय. आणि मागे तसं पुढे चालू आहे. मग आजपात्र आम्हाला काय संरक्षण किंवा असं आरक्षण एसटीचं किंवा मुलाबाळाचं किंवा आपल्या इथे अजून कोणी एवढं काय नाही. बरं, एक दुसरा प्रश्न विचारतो मला, त्या मेंढीच्या दुधाचं महत्व काय? मेंढी माऊलीच्या दुधाचं, मेंढी मावल्याच्या दुधाचं म्हणजे महत्व का नाही, मेंढी मावलीच्या दुधाचं मला महत्व सांगतो. मेंढी शिवारातून सगळ्यात फिरून खाते, हर एक नमुन्याचा झाडपाला खाते, चारा खाते, बाबळीचा पाला खाते, लिंबाचा खाते, पिंपळाचा खाते, वडाचा खाते, मी कुठलेही पदार्थ खाते. आणि ते सगळे घाण कधी खाणार नाही. आज मस्त जर मुतल्या जायला पाणी प्यायला गेलं तर मेंढी, एवढी मेंढी दिसायची पण एवढी मेंढी मनाने थोडं निर्मळ असते. आणि हर एक नमुन्याचा वनस्पती पाला खाते, त्याच्या करण्याकडे त्याचं दूध सुद्धा वनस्पती. आणि हे मेंढी दूध आहे म्हणून आम्ही तुला आणतो, एवढं आमचं शरीर घ्या. म्हणजे अजून एवढं असल्या कारणानं आम्ही अजून आम्हाला इंजिन नसेल नाही. कवा तर आपली लई पावसातनं भिजतोय हे करतोय, तेवढी कणकण येते. एखादं इंजिन केलं झालं बघा कणकणी. म्हणजे मेंढीच्या दुधामुळे दुधाच्या म्हणजे आजारी पडत नाही. मेंढी दूध म्हणजे हा वनस्पती लई मोठं, म्हणजे तुम्हाला दवाखान्यात जाऊन देत नाही, दवाखान्यात जाऊन देत नाही. आणि मेंढी दुधा एवढं घट दूध नाही. मेंढी दूध म्हणजे असं फॅट लावायला गेलं तर फॅट बंद पाडणार. मेंढ्या बंद पाडणार, फॅट बंद पाडतोय. मेंढी दूध लई घट. आज 1 लिटर दूध असलं तर 1.5 लिटर पाणी तर खपणार. तसं म्हशीच्या दुधात किंवा शेळीच्या दुधात एवढं पाणी खपू शकत. हा मेंढी दूध म्हणजे कुठेही फिरणार, जरी उकिरड्यावर गेली तरी तिथलं काय खात नाही ते. उकरंड्या कुठे वास, शेणाचा वास आला की मेंढी चारा खात नाही. शेणाचा वास सोडून कुठे जेवढं स्वच्छ आहे तेवढी मेंढी पाणी पिणार. वास मारला की पाणी ताण मारणार, उपाशी राहणार पण पाणी पिणार, पण पाणी पिणार नाही. असं ते मेंढी. तुमच्याकडे किती मेंढर आहेत? आपली हे आता सगळ्या 9-10 जणांचा ग्रुप जवळजवळ 15 मेंढ्या आहेत. 1500 मेंढ्या, त्यातले किती देतात मेंढ्या? 15 मेंढ्यांनी मी आता येऊन चालू आहे. काय गाभण आहेत, काय 4-2, आपली 4-2, काय कोणाची 10. बाकी मागत असतील की दूध तुम्हाला? दूध मागते मेंढी दूध तेवढं साहेब, नाही तर कप 1.5 कप म्हणजे लई झालं. आणि चारा पाणी लागला असं व्यवस्थित असलं तर एखाद्याला 2-2.5 कप निघते. मी मेंढी दूध करणे थोडं म्हणजे कप दूध करत त्याला 2-2.5 कपाची पॉवर करते. त्याच्यामुळे मेंढीला दूध काय शेळ्या घेत नाही, म्हशी घेत नाही असं काय माहिती लागलं. म्हणजे दुखणे बी बरी करते ती? कुठली म्हणजे दुखणं म्हणजे काय, आपलं हे शरीर आपलं मजबूत राहणं म्हणा, आपलं थंड ताप किंवा सर्दी कणकणी असं काही. बारक्या पोरांसाठी कशाला
येते? काय ताप मुलाला जर आता ही शेळी आहे, या शेळीची जर बारक्या मुलाला ताप लागला जर फडक्यानं पट्टी लावली किंवा जरा पट्टी पाहिजे कपाळावर ठेवली मुलाला ताप गार येतो किंवा अंगाला घातल्यात आणि त्याच्या शरीरातनं काय खालचं ते लगेच होतं. त्याच्यामुळे प्रगती तिची चांगली राहते. बारके लहान मुलाची असू दे किंवा मोठी असू दे. आणि घोंगड्याचं काय महत्व आहे जरा पुढे सर? घोंगड्याचं महत्व म्हणजे घोंगडं म्हणजे तुला म्हणतो हे आमचं हेच आहे हो. काय 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 घोंगड्याचं महत्व? घोंगड्याचं महत्व म्हणजे कशाला आपल्याला काय आता सवासणी पूजा आलं घोंगडं आलं. आज आपण आपला देव आलतीच नात आहे. कुठं बाहेर जर जायचं असलं तर आपला ते कामाला येत वाटवा संघ असला की आपला देव संघ आहे. आता आम्ही इकडं आलो तर आमच्यापाशी घोंगडा आहे तिथं आमच्या संघ भगवान हाईच नाही म्हणायचं काय काम नाही. बरोबर. मग सगळ्या किंवा पुजवानला सवायला टाका सगळ्या पुजवानला घोंगडं लागतं आणि घोंगडं आणि भिजले एक पदर वाळला आणि एक पदर जो वल्ला असला आणि जर खालवर घालून जर असा पाऊस आता लागला आणि उघडला आणि ह्या माळावर झोपून तर अंगात आमच्या धूर निघणार एवढी त्या घोंगड्याला उभाट असतो. घोंगड्याचा उभाट असून दुसरी चादर तुम्ही बिस्किट घेऊन झोपा तुम्हाला उभाट येतो का बघा त्यात अजिबात नाही. घोंगडं भिजल्या जर झाडले जर मुरगावून झोपला तर त्यातून सुद्धा धूर निघणार. तशी या मेंढीच्या केसाला एवढी उष्णता आहे. मेंढी भिजली आम्ही जर पुरा भिजलो नाही मेंढ्या घोळप्याचं जाऊन उभारलो का नाही त्या मेंढ्या लोकरी उभी ना आम्ही वाळू शकतो असं ना? होय. म्हणजे घोंगड्यावरती साप चूक काटा येत नाही म्हणजे? नाही नाही अजिबात केकर आज बघतो साहेब झुरळ केकळ किंवा साप इच्छो अजून बघतो तर आपल्याला कुठं काही झालं नाही किंवा घोंगड्यात काय असं आलं नाही. एकटे मार्गाने जाते कुठेतरी गबाळ्यात नाही इकडे तिकडे पण त्याने काय आम्हाला अजून पण त्रास दिला. तुम्हाला कधी शिवलं किंवा हे आता आम्हाला कधी शिवलं हे आमचं जाळ आहे या जाळ्या या ते येतच नाही. आणि एक साहेब तुम्हाला सांगतो की साप कणी हे जवळ तर वासानं सुद्धा हे जवळ येत नाही. चुकून बायच्यानं जर ह्यात गेलं तर त्याचं मरण होणार. मेंढीने ज्या जागी पाऊल दिला त्या जागी त्याचा मणी कंबरचा मोडणार. हा म्हणून तर ते साप मेंढ्या जवळ तर कधीचा मुळातच येत नाही. हे नाग वगैरे हे मोठं जहरीलं साप मिळते ते फिरत असते इकडे रानोमाळ भटकन कधी आडवं येतात तुमच्या? आमच्या कधी आडवत नाही. दिसलं तरी आम्हाला असं साईड नाही होत्यात पण आपल्या मेंढ्या कळपात आलाय कधी शिरलाय असं कधी झालं नाही. असा कधी तर बाईसात बारीक सरीक असते आणि ते एखाद्या त्याच्या ते माणूस देवाला घेऊन जायचं असते त्यात मेंढ्या शिरले की मेंढ्या त्याला बघून भीतीत झाली की मेंढ्या धारधार पळाले जिथं मेंढीचा पाऊल दिलाय का नाही त्याचा मेंढर भीतेत का साप भीते? मेंढर पण भीत्यात आणि त्याच्या पलीकडे साप भीतो. पण त्या मेंढरा घोळक्याच्या बायच्या जर चुकून आला आणि ज्या मेंढ्या धारदार काय मेंढे काही एक जाग्यानं पळत नाही त्या मेंढरा या पायात गावलं मेंढीनं पावल दिला का नाही त्याचा कमरेचा मणी तिथेच मोडतो. त्याच्यामुळे साप नाही शक्यतो करून मेंढराच्या नादाला नादाला लागत नाही. मेंढीच्या नादाला झरीला साप देखील लागत नाही, नाग देखील लागत नाही आणि वाघ लागतो का यांच्या नादाला? वाघ लागतो. हा पण तुमच्याकडे कुत्रे आहेत ना? हा कुत्री आहे ते पण शेवटी बघा वाघ आहे ताकायच्या कुत्री काय हे करते ते कुत्री चावल करतात आम्ही जा करतोय. मग वाघ आम्ही काय करायचं त्याला गोपन घ्यायची दोन मारायचे जवळ जाऊन वाघाला मारायची काय ताकद. असा कधी प्रसंग आला होता का? येतो की प्रसंग आला होता. आता हे जंगल भाग असे चांदोली काळंद्र परंद्र चांदोली या भागात तिकडे असते की नाही वनीकरण जास्त आहे. तिकडे गेले की बिबट्या वाघ जास्त झाल करते आणि ते काय करते अगोदर मुळात कुत्र्याला पहिलेच मारते. म्हणजे कुत्र सुद्धा त्या वस्तूला नाग आडवा आलं तर त्याला मेंढ्या बघून घेतात आणि वाघ आडवा आला तर त्याला धनगर बघून घेतात. त्यामुळे आमचा नाद करायचा नाही. नाद केला की आम्ही बाद करतो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे आमच्या नादाला तुम्ही लागायचं नाही असं यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. मग मला सांगा ही घोंगड्यासाठी ही जी लोकर वगैरे काढताय ही किती वेळा करताय तुम्ही वर्षातनं? 2 वेळा काढतो साहेब. वर्ष 6 महिन्यात एकदा का आणि वर्षातून 2 वेळा हे लोकर कातरायचे याने अगोदर धुयायचे परत ती वाळवायची मग ती कातरायची. आता तुम्ही आम्हाला मेंढीच्या लोकरीविषयी सांगितलं, दुधाविषयी सांगितलं. तिचं जे चमडा आहे त्या चमड्यापासून देखील शोभिवंत वस्तू तयार केल्या जातात. म्हणजे चमड्याच्या उदाहरणार्थ कमरेला लावायचा बेल्ट असेल, पायात घालायचं बूट असतील, पाकिट असतील. त्या चमड्याचं काय वैशिष्ट्य आहे? त्याच्या चमड्याला देखील मोठ्या प्रमाणावरती मागणी. चमड्याला मेन वैशिष्ट्य आमच्या संदर्भात ढोल असेल, डफ असेल. ढोल जे आमचा असतो ते बोकडाचं कातडं ढोलाला परत मग आता काय करते ते रेडका घालतात त्याचा पण नाद नाही. पण असेल नाद करायचा तर बोकडाच्या कातड्याचा आणि शिर्डीचे कातडे एक साईडला आणि आपण पिपडून जे मारतोय त्या साईडला बोकडाचं कातडं. बरोबर. आणि ह्या शोभिवंत वस्तू तयार केल्या जातात त्या चमड्यापासून. त्याचा काय कमरेचा बेल्ट होतो साहेब, कोण पाकिट. आणखीन एक त्या लोकरीची शिटर तयार होत्यात. म्हणजे खताविषयी काय सांगाल तुम्ही? खत इकडे कोंबडीचं खत चांगलं, शेणखत चांगलं की मेंढीचं लेंडी खत चांगलं काय सांग?
सगळ्यात कोंबडी असून दे, म्हशीचं असून दे, कसले बी असून दे, तुमच्या कारखान्याचं खत असून दे, कुठल्याही पण खताला श्रेष्ठ खत आमच्या मेंढी सगळ्यात. एक तर बघा, ह्या जागेला मेंढी बसली आपली, तर ह्या जागेला तुम्ही लागवड युरिया टाका, तुम्ही काय सुपला टाका, तुम्ही काय पाहिजे ते टाका, आणि ज्या जागेला बसली आहे तिथं टाकू नको. आणि ते पण 6 महिन्याच्या काळाचं जित्राप काय आणते बघा, आणि तुम्ही खत टाकून ते पण काय आणते बघा. तसं आपल्या मेंढीच्या खताचा आणि मेंढीच्या मुत्तूचा जलद पिकाला जलद डोस देणार, आणि मेंढीचा असतील डोस देणार. अशा प्रकारे कधी काळुकी सोडणार नाही की ती शेतकऱ्याला ती चांगली माहिती पिकाबद्दल ते आणते उत्पादन, पण शेतकरी तिची किंमत राखत नाही. त्यात खतामुळे जमिनीचा पोत देखील सुधारतो, सगळं चांगलं होतंय. पण शेतकरी काय म्हणतोय माहितीये का, हे झोरा आहे. कारण का झोरा आहे, याला 100-200 रुपये द्यायला लागतात, आणि खत वाल्याला म्हणतो 2-3 चाली भरून द्यायला लागतंय. फुकट पाहिजे त्याचं. आणि त्याच्या रानात चराय गेलो की ते आमच्या आईला घोडा लावायला म्हणतो, त्याला पाहिजे एवढ्यासाठी ते चाललंय. हा, हे चालू आहे त्यांचं आमचं. आता एक शेवटचा विषय राहिला, तो म्हणजे करड्यांचा विषय. करड्यांचं उत्पादन कसं घेतलं जाते ते सांगा, नंतर मांस उत्पादन अजून अगोदर करड्याविषयी सांगा. करडी वर्षातून किती वेळा येतात? शेळीचं बघा, शेळीचं जर पिल्लो असेल, त्या शेतकरी दिवसाची रात्री जर करून जर चांगलं सांभाळलं तर ते 1 वर्षात 1.5 वर्षात ते येऊ शकते. लहान पिल्लू 1-1.5 वर्षात येऊ शकते. ते लय निगा ठेवली तर, आणि परमेश्वर त्याच्यात जर पाठीव असेल तर काही मग काय अडचण नाही. 1.5 वर्षात ती येतंय, उत्पादन ती वाढत राहते. आणि जर करता काय निसर्गाचा काळ आहे, जर करता एखादं बाबा काहीतरी या उन्हामुळे असून दे, पावसामुळे असून दे, किंवा या थंडीमुळे असून दे, काहीतरी ताप आला किंवा काय आलं, मरझड असती, असा पराक्रम त्याचा घडू शकतोय. मग किती 1-4 वाढ असली, माणूस बळ कमी असलं, किती हार नुकसान होती तिची. आणि आपण जिथल्या इथं जराशी थोडकी असली की ते जर चांगली सांभाळतोय, चांगली सांभाळून शान, औषध पाणी आणून शान, चारा पाणी घालून शान, त्याला काय लागवड घालून त्याला चांगलं सांभाळलं तर तिचं ते उत्पादन त्याला पदरात पडतंय. तुमची मेंढर जी आहे ती वर्षातनं एकदा का 2दा? वर्षातनं 2 वेळा येते. 2 वेळा. एक मेंढी 2 पिल्ली बंद. नशिबानं बघा, एक मेंढी 2 पिल्ली देत्या. 2 पिल्ली दित्या, लई त्याला चांगली निगा ठेवली, नाही त्याला औषध पाणी किंवा खर्च अर्च केला तर ती 2 पिल्ली देत्या. आणि मग काय आपला हा कसं असेल तसं असेल, त्यातनं संसार आणि मुलाबाळांचं शिक्षण वगैरे चालतंय. होय, बरोबर. आणि मांस उत्पादन जे आहे, मेंढीच्या मांसाला देखील मोठ्या प्रमाणावरती मटणाला मागणी, काय सांगाल त्याच्याविषयी? साहेब, आता बघा, आपले 12 किलोचं जर आपण जर बाजारामध्ये नेऊन जर विकायचं म्हणलं तर त्या 12 किलोचं जर पैसे जर घ्यायचं म्हणलं की तो खाटके असून दे किंवा व्यापारी असून दे, 4, 4.5, 5,000 म्हणला की त्याच्यावर आपल्याला परवडत नाही. आणि तो आपल्यापासून 4-4.5 हजारला घेतोय, आणि तिकडे तो 7-8 हजार रुपयाला 10,000 त्याचं ते रूप करतोय. हा, आणि तुम्ही आता मगाशी जे काय केलं सा की चमड्याचं काय करता काय नाही, आज आपण एक चमड बाबा आमच्या बिरोबाला बोकडं कापलंय, आणि हे बोकडाचं चमडं मोठं आहे, आणि हे जर चमडं तुम्ही खाटक्यापाशी द्यायला गेलं, खाटकी म्हणतो याला किंमत नाही आहे, हे 5-10 रुपये तुम्ही घ्या, चहा पाणी घ्या, याला काय नाही, नसेल पैसे तुमचं तुम्ही घेऊन जावं म्हणतो. अशा पद्धतीने आम्हाला किंमत देत नाही. आणि गाड्या भरून ते नेत्यात, आणि त्याचं नंतर तिने करून तिने 5 बोटात अंगठ्या घालून तिसरी ताट. अतिशय चांगली माहिती दिली. एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहिला, तो तुमच्या जीवन मरणाचा, अस्तित्वाचा, अस्मितेचा विषय आहे, स्वाभिमानाचा विषय आहे. ते म्हणजे धनगराजवळ असलेलं, बेनपाळाजवळ असलेलं इमानदार पुत्र, त्याच्याविषयी काय? जे पुत्र जनावर माणसापरास माणूस खातय, आणि त्याचा आड्यापुतूर किंवा त्याच्या कुळीमुळी पुतूर तिची टीका करत जातंय, तसं कुत्र 2 घास खातंय, आणि माझ्या मेंढीचं दूध 2 घास ते भाकरीतनं खातंय. रासारी आमची रखवारी ते करतंय, ते न आम्हाला हळी मारून ते सांगतंय, जागवा म्हणजे ते जाग करणारा त्यो, नाहीतर माणूस कोण आम्हाला हळी मारणार नाही. नेतोय 2 हिंदी तिकडे, म्हणजे न दंगा करता, न कालवा करता, गपचूप वडून नेतोय. आणि जागा करत नाही. तुम्ही झोपलाय तर आणखीन एक घोंगड तुमच्या अंगावर टाकतोय, आणि जरनी एखादा आपला सुद्धा एखादा मेंढका जर असला
इंद्रवाला मेंढ्या राखणारा मेंढका जर असला तर त्यानं जर बघितलं असलं बायला मोहर व्हावं तर ह्यो मला मारतोय, एखादा न्याला म्हणजे जो बसतोय. तसं कुत्रं आमचं तसं नाही, खालेल्या अनाची जाण राखते आणि ती दंगा करते. त्या टायमाला 4 जागा होत्या. असा आहे कुत्र्याचा आमचा एक प्रकारे आमचा तो भाव इमानदार आहे, म्हणजे खाल्लेल्या अन्नाची जाण राखणारा तेवढा वाघ. माणूस बेईमान आहे, बेमानी माणूस बेमानी आहे. माझ्या धनगरानं त्याला एवढं दिलं, मेंढपाळाने त्याला एवढं दिलं तरी देखील ते काय करते, त्याला शिव्या देते, मारहाण करते. त्याच्यापेक्षा कुत्रच चांगलं कुत्रं चांगलं. कुत्रे आहेत म्हणताना आपलं आता जीवन सगळं आहे, नाहीतर कुत्रं नसतं तर जीवन नाही. दिवसभर काय वाटेल ते करशील पण रात्रभर तुझं नव्हते. आणि या मेंढपाळाने जर मेंढर राखायचं बंद केलं तर कुत्र्याचं मटण खावं लागेल नाही ना, मग खाणार काय मग. आणि आता खाणार काय त्याने. आपल्या जर समाजाला जर चांगलं सांभाळलं तर समाज देखील देशाला चांगलं सांभाळणार. चांगला सांभाळणार आहे. आम्हाला सांभाळ तर आम्ही तुमचा चांगल्या पद्धतीने सांभाळ करतो. निश्चित आम्ही तुम्हाला भरभरून देऊ शकतो. आपला व्यवसाय आहे. आपल्याकडे किती कुत्रे आहेत आता? 8 कुत्रे आहेत आपले. 8 कुत्रे आहेत. अरे बापरे, कुठून आणले सगळे? हे आपल्या भागातलीच आहेत. तिकडली काय इकडल्या भागातले आहेत, काय तिकडल्या भागातले आहेत. हे आपले आहेत. हाक मारल्यावर येते तुमच्या येणार की. बघू, बोलवा एखादं. आणि ही जी कुत्रे आहेत ही रात्रभर जागे असते. 8 कुत्रे. मग तुमच्यावरती असा एखादा वाईट प्रसंग आला होता आणि त्यावेळेस कुत्र्याने तुम्हाला त्या वाईट प्रसंगातून वाचवलं, असं काय आलता की प्रसंग आला साहेब कन्या. आता आपला हे कोल्हापूर जिल्हा सोडून, सांगली जिल्हा सोडून, सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा गाव आहे. त्या मंगळवेढ्यामध्ये काळारानं सगळं असं आहे का नाही बघा. तिथं काय वस्ती नाही, बिस्ती नाही, काही नाही. त्या काळारामध्ये बसल्यानंतर 1 साल बघा पारड्यांचा आपल्यावर हल्ला आलता. त्यावेळेला का नाही पारड्यांचा हल्ला आला. मग काय थोडी लोक अशी बसली ती बहुत्यानं एक रखवाली करायला. त्यावेळेला पारड्यांचा झडप येत असताना अंधार पडलेला होता. त्यावेळेला आमच्या ती कुत्री गेली आणि आपलं हे आता पंजाब सगळा काजा बोजा काय तर चटणी मीठ तांदूळ आपलं आहे ही नेण्यासाठी, ही न्यायसाठी किंवा आपला परपंचा उद्ध्वस्त करण्यासाठी किंवा बकरं कोकरू नेण्यासाठी तिने हल्ला करत होती. त्या टायमाला आमच्या काय 4 कुत्रेने बघा अक्कन रासारी आम्ही नुसतं बघत बसलो तो. आणि त्यावेळी आमची कुत्री त्यासनी बघा त्यावेळी आपण बघत बसलो आपलं काय कौतुक करतात किंवा काय नाही. आपल्या खाल्याला अनाचं जाण राखतात का नाही राखतात बघायचं. तर कुत्र्याने जवळजवळ एक 20 पारडी होता. भोवती एडा मारून दगडफेक आमच्यावर करत होती. आम्ही जाग्यावर राहून त्याची दगड मारत होतो. पण आमची कुत्री मतं त्यांच्या पत्र जाऊन पोचत होती आणि त्यांच्या संग कुस्ती खेळत होती. जसा दिवस बुडला तसा दिवस उगव पतूर. शेवटला त्यांनी सांगितलं आम्ही हारलोय, आता तुम्ही जिंकलाय म्हणजे त्यांनी सांगितलं पारडीने शेवटला. आणि त्यावेळेला त्यांनी काय केलं माहिती आहे का, ह्याचा सवलतीचा फायदा घेतलेला सोडणार नाही म्हणून बघा मंगळवेढा पासून ते नंदीसूर गोशापत्र आमच्या संग पाठलाग करतात. तर आम्ही त्याची मिसळलो नाही. आमची कुत्री जातीवंत भेटली म्हणून आम्ही त्याच्यापासून वाचलो. नाही तर त्यावेळेला धर म्हटलं की नाही धरते धरणार की. वाघाच्या अंगावरती बी झडप घालायला मागं पुढे बघत ती जाऊन झडप करतात. त्या जागेला आमच्याकडे असते, आमच्या हातात कुऱ्हाडी असते. आता मोरनं जर वाघ आला तर त्या जागेला आता महाग पळून सोडत नाही म्हणशाल का नाही. ठामपणे आपला धनगर समाज त्या वाघासंग उभा राहतोय. भलं तुझ्या संगत नाही तर आपल्या एका पोरगीने केलं नाही का ते तसं तिथं बिबट्या बरोबर. बिबट्या बरोबर लढाई केली. माहिती आहे की तुम्हाला काय झालं ते किस्सा सांगा जरा तुमच्या तोंडून. त्याला म्हणजे कसं जीवा उदार झाली आणि आता आपण ह्या मैदानात उतारलो एकदा खरं. एकदा तर तो तरी हरल नाही तर आपण तर हरल म्हणून माऊलीने त्या काय केलं जीवा उदार होऊन त्या बिबट्याचा कार्य पराक्रम केला. इजेतीने मिळवून घेतला म्हणून आपण म्हणजे आपल्यातल्या महिला देखील आपल्यातल्या मुली देखील वाघाशी झुंज घेतात. झुंज घ्यायचं आपण तर कोण आहे, आपण तर गडे आहे धनगर म्हणून शान म्हणतोय बघा. आज रोजी कधी ह्या जागेला आम्हाला दिवा नाही, बत्ती नाही, लाईट नाही किंवा काहीच नाही म्हणा इथं. आज ह्या जागेला आज एक संध्याकाळी 12 वाजलं की हे कोणीही तिकाला इथं भोवत्यान नसते. मग आपली जात काय करते, निजले म्हणशान ते मेलेलं नाही. निजले म्हणशान ते मेलेलं नाही. शेतकरी असून दे किंवा एखादा इष्टीदार असून दे, नोकरदार असून दे किंवा मोठा सावकार असून दे, तो गादीवर झोपलेला असतोय. सकाळच्या पर्यंत ऊन पाण्याने आंघोळ करत असते. बरोबर. पण आपली जात मथुरकाने खाणार आणि ह्या मातीचा हातरून करणार आणि काळ्या घोंगड्याचं कांबरून करणार आणि रासारी झोपणार. पण ती मेलेली जात नव्हती. बरोबर. ती हिमतीची जात ती काही हिंमत करत राहिलेली असते. बरोबर. मग वाघ येऊ दे नाही नाग तो काय बी ते भलं नसते. आईचं दूध माझ्या घट असेल तर उद्या दिवस बघीन, घट नसेल तर का मग. धनगर असल्याचा अभिमान या कुळात जन्म झालाय तुमचा त्याचा.
म्हणून शान आपल्या ह्या जातीसाठी माती खायची म्हणून त्यांनी एवढं आतापर्यंत आम्ही करत आलोय, पण आम्हाला सरकार सवलत फायदा देणं झाले आणि आपलाच आमचंच नजर दाबून विजय करत उभा राहिलेला आहे आणि आम्हाला म्हणते तुम्हाला काय ठीक आहे, एक दिवस नक्की उजाडेल. तर नाग असो की वाघ असो, आम्ही त्याच्याशी 2 हात करायला घाबरत नाही असं या समाज बांधवांनी सांगितलेलं आहे. म्हणून मी सातत्यानं म्हणतोय की ही धनगर एसटी आरक्षणाची लढाई जर ढाल तलवारीची असते, भाल्या म्हणून धनगर एसटी आरक्षणाची ही लढाई जर ढाल तलवारीची असती, भाल्या बर्चांची असती, तोप गोळ्यांची असती, तर आम्ही ढाल तलवार घेऊन रणांगणात उतरलो असतो आणि कधीच हा महाराष्ट्र जिंकून आम्ही घेतला असता. पण ही लढाई जी आहे, ही लढाई लोकशाहीमध्ये आहे, संख्येची लढाई आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला संख्येला संख्येनं उत्तर द्यायचं आहे, गर्दीला गर्दीनं उत्तर द्यायचं आहे. म्हणून तुम्ही या एस टी आरक्षण लढाईमध्ये हजारोंच्या लाखोंच्या संख्येनं सहभागी व्हावं आणि धनगर एस टी आरक्षण लढाई जिंकावी. आणि जोपर्यंत ही लढाई आपण जिंकत नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही. धन्यवाद. आपला मित्र, आपला कार्यकर्ता अमोल पांढरे. जय मल्हार, जय भारत.